अभिनेत्री कृती सेनॉनच्या रक्षाबंधनाच्या जाहिरातीवरून सोशल मीडियावर चांगलाच वादंग रंगला होता आणि खासदार कंगना राणौतसह अनेकांनी तिच्या जाहिरातीवर आक्षेप नोंदवलेला आहे. तर टोकड्या पेहरावावरून सुरू झालेल्या या आक्षेपानंतर, या वादानंतर जीवा ज्वेलरी ब्रँडनं जाहिरातच हटवून टाकलेली आहे. तर राहुल गांधींनी मात्र कृती सेनॉनच्या या जाहिरातीचं समर्थन केलंय. महिलांच्या पेहरावाच्या स्वातंत्र्याचा मुद्दा इथं त्यांनी मांडला. तर कपड्यांचं स्वातंत्र्य, जाहिरातीतील स्त्रीचं चित्रण आणि सण परंपरेचं भान याच मुद्द्यांवरून आता नवीन वाद पेटलाय. चल हाथ दे. अरे वेट ना. ओके फाइन, फर्स्ट यू. Oh hello, what's all this? अभी मेरे से पहले आएगा? लुक, वाह, स्पेशल राखी भी. ऑफ कोर्स. सी इट्स मैचिंग. मेरा गिफ्ट. गिफ्ट. एका प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडची ही जाहिरात आणि त्या जाहिरातीमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कृती सेनॉन. खरं तर ही जाहिरात रक्षाबंधन स्पेशल ज्वेलरीची आहे. मात्र यात नेहमीप्रमाणे कुठेही औषण नाही, भरजरी कपडे नाहीत, उत्सवी वातावरण नाही. एवढंच काय, राखी बांधणाऱ्या भावाच्या आणि बहिणीच्या माथ्यावर साधा कुंकवाचा टिळाही नाही. रक्षाबंधनाच्या नेहमीच्या पठडीत न बसणाऱ्या या जाहिरातीची चर्चा सर्वाधिक झाली ती कृती सेनॉन हिनं परिधान केलेल्या कपड्यांमुळे. अरे वेट ना. ओके फाइन, फर्स्ट यू. Oh hello, what's all this? अभी मेरे से पहले आएगा? लुक, वाह, स्पेशल राखी भी. ऑफ कोर्स. सी इट्स मैचिंग. मेरा गिफ्ट. गिफ्ट. प्रीतीनं यात क्रोशाचं ब्रालेट, त्यावर स्लीवलेस केप आणि स्कर्ट परिधान केला. इतर कुठल्याही जाहिरातीमध्ये हा पेहराव असता तर कदाचित चर्चा झाली नसती. पण रक्षाबंधनाच्या सणाची संस्कृती, परंपरा, अदब याचं तारतम्य न बाळगता केलेलं हे कॉस्ट्युम स्टायलिंग नेटिझन्सच्या डोळ्यात आलं आणि नेटिझन्स यावर तुटून पडले. आपला ओक अजेंडा चालवण्यासाठी यांना हिंदूंचे सण मिळतात का? कृती जीवाची ब्रँड एम्बेसेडर आणि इन्व्हेस्टर आहे, त्यामुळे ह्या कपड्यांबाबत तिने आग्रह धरला होता का? रक्षाबंधन असेल तर पूजा थाळी, कुंकू, औषणासाठी निरंजन कुठे आहे? इतर धर्मियांच्या परंपरांना छेद देण्याची यांची हिंमत होईल का? अशा कपड्यांमधील मॉडेलला घेऊन जीवा ज्वेलरी ईदची जाहिरात करण्याची हिंमत दाखवेल का? तुम्ही तुमच्या भावाच्या समोर ब्रा परिधान करून येता. प्रश्न ब्रापासून धर्मापर्यंत सगळ्या मुद्द्यांवरून विचारण्यात आला. अभिनेत्री कंगना राणौतनं यावरून इन्स्टा स्टोरी ठेवत टीका केली आहे. तर कृतीनं देखील तिला त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर दिलं. मुळात जाहिरातीत जे दिसतं तेच विकलं जातं हा मूळ नियम. पण म्हणून आपली वस्तू डोळ्यात येण्यासाठी स्त्रीच्या शरीराला वस्तू म्हणून वागवण्याचा प्रकार अनेक वर्षापासून सुरू आहे. हा त्याचाच एक प्रकार आहे का, अशी शंका काहींनी व्यक्त केली आहे. तर जाहिरात असो वा कुठलीही कलाकृती, समाज म्हणून लागणारं तारतम्य बाळगलं पाहिजे असाही मत प्रवाह आहे. पण एका प्रॉडक्टची ती जाहिरात आहे. खरं तर 21व्या शतकामध्ये आपण जर बघितलं तर आता ही जी जेनझी पिढी आहे तर ती मॉड आहे. त्यामुळं कुठलाही सण असेल, उत्सव असेल तर ती आपल्यासारख्या साड्याच घातल्या पाहिजेत, पंजाबी ड्रेसेस घातले पाहिजेत असं अजिबातच नाही आणि ती मुलं ऐकत सुद्धा नाहीत. त्यामुळं कृती सेनननी जी जाहिरात केली तेव्हा तिने जे कपडे घातले ते एकतर ब्रँडचे जे कोणी हेड असतील किंवा जी टीम असेल त्यांनी दिलेला तो पेहराव आहे आणि तो फार काही असा मला वाटत नाही की तो ऑब्जेक्शन घेण्यासारखा आहे. परंतु कुठंतरी त्या मर्यादा पण आल्या पाहिजेत. आपण सणावारांना काय घातलं पाहिजे याचं जे आहे ते भान सगळ्यांना असणं गरजेचं आहे. मला एक मुद्दा महत्वाचा वाटतो. आपण धर्माकडे वळण्यापेक्षा आपण व्यापक अर्थाने धर्मापेक्षा संस्कृती ही मोठी असते आणि म्हणून संस्कृतीबद्दल आपण बोलूया. मला असं वाटतं तुम्ही आधुनिक असणं म्हणजे सामाजिक संकेत तोडणं असा त्याचा अर्थ आहे का? तुम्ही आधुनिक असणं म्हणजे तुम्ही एक्सपोज होणारे कपडे घालणं असा त्याचा अर्थ आहे का? अशी जर आपण व्याख्या करत असू तर ती चुकीची आहे. आर्थिक वर्ग कुठलाही असू दे, त्या जाहिरात मी ती जाहिरात केअरफुली बघितली. अशा प्रकारचं क्लिव्हेज शोईंग करणारे म्हणजे कुठले कपडे अशी मुलगी आपल्या भावासमोर किंवा वडिलांसमोर घालेल का, कुठल्याही आर्थिक स्तरातील मुलगी? तर त्याचं उत्तर माझ्या दृष्टीने नाहीये. ही जाहिरात मला रॅशनल वाटत नाही. संस्कृती ही तशी
फ्लो होणारी आणि वाहती प्रवाही अशी गोष्ट आहे. म्हणजे महाभारत किंवा या सगळ्याच्या काळामध्ये आणि इनफॅक्ट आपण जेव्हा ही सगळी महाभारत, रामायण आणि या सगळ्याच्या जेव्हा मालिका बघितल्या, तेव्हा सुद्धा द्रौपदी असो किंवा आणखी काही राजघराण्यातल्या स्त्रिया असो, त्यांना आपण कंचुकीसारखीच वस्त्र त्यांच्या अंगावर पाहिलेली आहेत. त्यामुळे प्रत्येक कालखंडातला काय योग्य वाटतं आणि काय अयोग्य वाटतं किंवा शालीनता ह्याची पुन्हा व्याख्या मला वाटतं आपण थोडी शांतपणे डिफाईन करायला हवं का, त्याची व्याख्या करायला हवी का, हाही प्रश्न मला महत्वाचा वाटतोय. मुलींनी काय कपडे परिधान करावे यांचं स्वातंत्र्य त्यांना नक्कीच आहे, पण समाजात वावरताना आणि संस्कृती खांद्यावर वागवताना तारतम्य असणंही तितकंच गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीत, कलाकृतीत ते दिसलं तर संस्कृतीचा प्रवाह निर्धोकपणे वाहत राहील, अन्यथा वादाचं वादळ व्हायला वेळ लागणार नाही याचीच भीती. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.